जरा दोन भाऊ बघा आणि लग्न करून राहा एकत्र. अगं काव्या उभी काय पाया पड ना, त्यांच्या आल्यापासून पाया पण नाही पडलीस. हो आई हो. नमस्कार करते हा सासूबाई. म्हणजे निशीची सासूबाई आता माझी पण सासूबाई ना, म्हणून. तू काकूच म्हणा आता. हो काकू नमस्कार करते. असू दे असू दे असू दे. हा अगं तू हलवा घे ना, तुझ्यासाठी आणलाय, खास काव्याने केलाय. हो तुला माहितीये ना काव्याच्या हाताला किती छान चव आहे. खरंच. काव्या इथे, काव्या इथे काय करते? घ्या थोडा तरी खाऊन बघा, तुम्हाला खूप आवडेल. अहो नाही नाही, मला शुगर आहे. हा पद्मिनी मामा तुम्हाला शुगर आहे? हो आहे. ओ हो 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 त्यांना शुगर आहे, नका खाऊ हं, अजिबात नका खाऊ. हो पण ठीक आहे, एखाद्या घासाने काय होतंय, थोडं तरी खा. तुम्ही तरी घ्याच येते ना ताई. हा हा. ते हे मी आत्ताच चहा प्यायले ना, चव नाही कळणार. राहू दे ना, आम्ही खाऊ नंतर. मी आलेच हा जरा. हो मलाही जरा काम आहे, मी येते. अहो थांबा हो, कामं होत राहतील. आपण रोज रोज थोडीच भेटतोय, मस्त गप्पा मारू. मी खास करून तुमच्यासाठी आणलाय, एक थोडी तरी चव बघा. हे घ्या. काव्या इथे कस काय? स्वप्न तर बघत नाही ना? नाही 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 मेलू. अरे बॉस पण घरी नाहीये. काय करू काय करू काय करू? मी नाही थांबत, मी निघतो इथनं. मी काय म्हणते, तुम्हाला ना हा हलवा इतका आवडणार नाही, तुम्ही एक घास खाऊन बघाच फक्त. खरंच सांगते, अख्खा डबाभर तुम्हीच खाल. काही आवडलंच नाही तिला तर मग काय करणार? हलवा सरळ. खांडेकरांच्या बाजारात काही मिळालं नाही? खांडेकरांच्या बाजारात म्हणजे? अगं त्यांच्या घरी कशाला जाऊ आम्ही? काही काय आई, काहीतरी काय. आणि पोरगी आहे ना बरोबर, तिच्या समोर काय खोटं बोलू हेच शिकवणार आहे तिला. तारिणी तू इथे? अच्छा, हिने कान भरलेत का? तिने कशाला कान भरायला हवेत? तू तिच्या नवऱ्याला तिथे जाऊन त्रास देशील आणि तिने सगळं सहन करावं? तिच्या जागी दुसरी कुणी असती ना, तर तुझ्या काव्याची कानफट रंगून लाल केली असती. पण तारिणी आहे ना, म्हणून समजावून सांगते. वाह तारिणी, काय मस्त नाटक करतेस ग. मस्त आवडलाय साळसूदपणाचा. माझ्या काव्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस आणि वर इथे आलीयस मीठ चोळायला तिच्या जखमेवर. लाज नाही वाटत तुला? कशाला लाज वाटेल तिला? तिनं प्रेम केलं म्हणून? तिनं केदार बरोबर लग्न केलं म्हणून? की तू तुझ्या मुलीसाठी बघितलेली सगळी स्वप्न तारिणीच्या नशिबी आली म्हणून तिला लाज वाटायला हवी? मालती, मला तुझ्याकडून ही अपेक्षा कधीच नव्हती. आई तू हिच्यासाठी माझ्याशी असं वागतेस? तुझ्या पोटच्या पोरीशी असं बोलतेस? ही मध्ये आली आहे काव्य आणि केदारच्या. मी कोणाच्याही मध्ये आलेली नाहीये. केदारचं प्रेम आहे तारिणीवर. माझंही आहे. त्यांनी लग्न केलंय. मला पण करायचंय ना. लग्न या शब्दाचा अर्थ तरी कळतोय का तुला? जन्मभर एकमेकांना साथ देण्याचं वचन दिलंय त्यांनी एकमेकांना. संसार सुरू झालाय त्यांचा आणि त्यांचा संसार मोडून तुला तुझ्या मुलीचा संसार तारिणीच्या जागी उभा करायचाय? अगं कुठून आले हे घाणेरडे विचार तुझ्या डोक्यात? मला वाटायचं सौभाग्याची खरी किंमत तुझ्यापेक्षा चांगली कुणालाच माहित नसणार. नाहीच माहिती, कारण अख्खं आयुष्य एकटीने काढणं काय असतं ना हे नाही कळणार कोणाला. एक आई म्हणून पोरीचं प्रेम मिळवून देते तिला. काय चुकीचं करते मी? प्रेम ही काय बाजारात मिळणारी वस्तू आहे का?
खांडेकरांच्या घरी जाऊन गाजराचा हलवा दिला आणि घेतलं विकत. तुला काय वाटतं, तू काव्याला केदारवर लादत राहिलीस तर त्यांचा संसार सुखाचा होणार आहे? केदारच्या मनात तारिणी आहे, हे विसरू नकोस. काव्या, अगं कशासाठी करताय तुम्ही हे सगळं? पैशासाठी. कारण खांडेकरांचा पैसा अडका जसा निशीला मिळालाय ना, तसा काव्याला मिळावा म्हणून. हो ना? माझ्या पोरीला वडील नाहीये म्हणून तिला श्रीमंत घरात सून म्हणून जाण्याचा अधिकार नाहीये. आहे ना, जगातल्या सगळ्या सुखांवर तुझ्या काव्याचा अधिकार आहे, याची मला खलास. सुमी 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 तू शांत हो. चल ये बस बरं इथे नाही बस. नाही नाही, मला काही झालेलं नाहीये. सुमी तुला चक्कर येते, तू बस बरं इकडे. एवढी हलक्या काळजाची नाहीये मी. खरं तशी असते ना तर या घरातल्या लोकांच्या स्वार्थामुळे ना कधीच देवाघरी गेले असते. सुमी काव्या, काव्या याद राख, याच्या पुढे केदारकडे वर नजर करून सुद्धा बघायचं नाही, नाहीतर माझ्यासारखी वाईट कोणी नसेल. ऐक ना ग. नाही तारिणी, त्यांना समज देणं गरजेचंच आहे. अगं, ज्या घरात आपल्या 2 लेकी आणतायत त्या घरात जाऊन त्यांनी बेलसऱ्यांची आबरू वेचीला टांगली. शी 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 शी, लाज आणली या मालतीनं मला. आणि मालती, यापुढे जर तू खांडेकरांच्या घरात पाऊल टाकलंस ना तर तुला आणि तुझ्या या मूर्ख मुलीला बेलसऱ्यांच्या घराची दारं कायमची बंद होतील, हे ध्यानात ठेवायचं.